इयत्ता तिसरी परिसर अभ्यास काळाची समज. काळाचे 3 भाग आहेत. जो घडून गेला तो भूतकाळ, जो चालू आहे तो वर्तमान काळ आणि जो येणार आहे तो भविष्यकाळ. आज हा शब्द वर्तमान काळ दाखवतो. उद्या हा शब्द भविष्यकाळ दाखवतो. काल हा शब्द भूतकाळ दाखवतो. काळ समजण्यासाठी दिनदर्शिका म्हणजेच कॅलेंडर, शाळेचे वेळापत्रक इत्यादी साधनांचा उपयोग होतो. काळ मोजण्यासाठी घटिका पात्र, वाळूचे घड्याळ, दिनदर्शिका किंवा घड्याळ ही साधनं आज वापरली जातात. काळ समजण्यासाठी त्याचे विभाजन करणे आवश्यक आहे. काळाचे विभाजन सेकंद, मिनिट, तास, दिवस, रात्र, पंधरवडा, महिना, वर्ष अशा प्रकारे केले जाते. जुन्या वस्तू किंवा इमारती, नाणी, मूर्ती, खापराचे तुकडे किंवा परिसरातील ऐतिहासिक वास्तूंमुळे काळाची समज येते. गावाचा, परिसराचा इतिहास समजण्यास मदत होते. व्यवहाराच्या सोयीसाठी आपण काळाचे भाग वेगवेगळ्या पद्धतीने पाडत असतो. उदाहरणार्थ आत्ता, थोड्या वेळापूर्वी, थोड्या वेळानंतर किंवा आज, काल, उद्या या शब्दांचा उपयोग करताना आपण नकळत मनातल्या मनात काळ मोजत